लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील TCS कंपनीशी संबंधित लैंगिक शोषण प्रकरणात SITने तपासाचा वेग वाढवलाय। पीडित तरुणींच्या तक्रारीनंतर SITने आता संबंधित हॉटेल आणि रिसॉर्ट्सची तपासणी सुरू केली आहे। देवळाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फिर्यादी तरुणीनं दिलेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर रोडवरील आनंद रिसॉर्ट येथे तपास करण्यात आलाय। येऊन गेली आहे टीम आणि त्यांनी सगळे गव्हर्नमेंट ID प्रूफ्स वगैरे जी काय माहिती त्यांना लागत होती ती आपण त्यांना प्रोव्हाइड केलेली आहे पूर्ण। त्यांनी आपल्याला टेंटेटिव्हली काही नेम्स सांगितलेले होते आणि विचारलं होतं की हे तुमच्याकडे राहायला आले होते का, आणि ती माहिती आपण त्यांना दिली आहे आपल्या रेकॉर्ड्समध्ये जाऊन, आणि त्याचे आयडेंटिटी प्रूफ्स वगैरे आपण त्यांना प्रोव्हाइड केलेले आहे। बेसिकली तुम्हाला जर यायचं आहे तर तुम्ही ऑनलाईन जाऊन वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती आपलं हॉटेल बुक करू शकता। इकडे आल्यानंतर आपण त्यांचं ID चेक करतो। IDमध्ये ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स आपल्याला चेक करावं लागतं की त्यांचं एज व्हॅलिड आहे की नाही। एज जर त्यांचं व्हॅलिड असलं आणि आयडेंटिटी प्रूफवरती त्यांचा ॲड्रेस असला सब्जेक्टेड गव्हर्नमेंटच्या रूल्सच्या हिशोबाने आपण मग त्यांना रूम देतो। सर रजिस्टर मी त्यांना ऑलरेडी ताब्यात दिलेलं आहे। CCTVच्या संदर्भात असं आहे की ते इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे तर मला काही त्याच्याबद्दल एवढी माहिती देता येणार नाही। या तपासादरम्यान SITने हॉटेलचे रजिस्टर ताब्यात घेतले असून संबंधित आरोपी या ठिकाणी येत असल्याचे पुरावेही मिळालेले आहेत। या कारवाई दरम्यान हॉटेल व्यवस्थापनानेही पोलीस तपासाला सहकार्य करत संबंधित माहितीची पुष्टी दिली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।